सद्गुरुनाथ महाराज की जय। आज श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे परमशिष्य सद्गुरू ब्रह्मानंद महाराज यांच्या कृपेनं आज आपण या ठिकाणी सर्व साधक मंडळी एकत्र आलेलो आहोत। आजचा चांगला योग आहे की ह्या कार्यक्रमासाठी अनेक चांगले साधक या ठिकाणी आलेले आहेत आणि नुकताच मी दक्षिण भारतामध्ये आपल्या नामसाधनेच्या दृष्टीनं आपल्याला काय अभ्यास करता येईल अशा दृष्टीनं मी थोडा प्रवास केला। पण हा प्रवास अभ्यासाकरता होता, हे पर्यटन नव्हतं। अभ्यास याच्याकरता की आपल्याला नामसाधना वाढावी, आपली श्रद्धा वाढावी, आपल्याला अनुकूल असं काही त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी असतात ती पण आपल्याला मिळावीत या दृष्टीनं मी नुकताच तिरुवन्नमलाई म्हणून आहे दक्षिण भारतामध्ये, तिथं भगवान रमण महर्षींचा आश्रम आहे। हा भगवान रमण महर्षींचा आश्रम अरुणाचलम म्हणून एक मोठा पर्वत आहे तिथं। हा अरुणाचलम म्हणजे त्या भागामध्ये असं मानलं जातं की स्कंद पुराणामध्ये प्रत्यक्ष शिवाने तो पर्वताच्या रूपाने अवतार घेतलेला आहे आणि त्याच्या पायथ्याला अरुणाचलमचं फार मोठं मंदिर आहे। दक्षिणेकडे खूप मोठी मंदिरं आहेत, त्याच्यामध्ये 25-30 एकरामध्ये हे अरुणाचलमचं मंदिर आहे। म्हणजे ते पाहायला कमीत कमी 5-6 तास लागतात, एवढं मोठं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे। पहिल्यांदा मदुराईहून रमण महर्षी तिरुवन्नमलाईला आले त्यावेळेला त्यांचं वय फक्त 16 वर्षाचं होतं। 16व्या वर्षी सगळं सोडून अंगावरच्या वस्त्रानिशी रमण महर्षी अरुणाचलमला आले आणि तिथं त्यांनी साधना सुरू केली। सुरुवातीला ते भिक्षा मागत असत आणि नंतर त्यांनी तो जो पर्वत आहे त्या पर्वतावरती एक विरूपाक्ष नावाची गुहा आहे, त्या गुहेमध्ये रमण महर्षी 12 वर्ष तपश्चर्या करत होते। केवळ एक अंगावर लंगोटी आणि ते मौनामध्ये असत। म्हणजे त्यांना एकदा त्यांची ध्यानधारणा सुरू झाली, समाधी सुरू झाली की त्यांना आपल्या देहाचं भान राहत नसे आणि कोणी मग काही येणारी म्हातारी काही एक बाई नागम्मा नावाच्या एक बाई होत्या, त्या तिथे येत असत आणि त्यांच्याकरता काही तांदूळाची खीर वगैरे आणून ठेवत असत। 2-2 दिवस ती खीर तशीच राहत असे, पण ते त्यांच्या ध्यानात मग्न असत। अशी 12 वर्ष त्यांनी तिथं तपश्चर्या केली। आजही आम्ही त्या विरूपाक्ष गुहेमध्ये गेलो होतो, आजही तिथं जाणं अवघड आहे। म्हणजे एकाकी एकदम एक जंगलच आहे, सगळं एकाकी भाग आहे। त्या गुहे म्हणजे मोठी गुहा आहे ती, त्या गुहेमध्ये 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली। त्याच्यानंतर वरच्या बाजूला एक स्कंद आश्रम म्हणून आहे, त्या स्कंद आश्रमामध्ये म्हणजे झोपडी आहे नुसती, एक मोठा खडक आहे, त्या खडकाच्या खालीच एक साधी झोपडी आहे। तिथं पुन्हा 14 वर्ष रमण महर्षी तिथं राहिले। एकूण 26 वर्ष त्यांनी एकांतात हे केले। म्हणजे आपल्या नामसाधनेला मौन आणि एकांत या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि ह्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर मौन आणि एकांताचा अभ्यास करायचा असेल तर साधकाने जरूर रमण महर्षींच्या या आश्रमाला भेट दिली पाहिजे की जिथं 26 वर्ष उपासना त्यांनी केली आणि नंतर मग त्या पर्वतावरनं ते खाली आले। खाली आणखी एक शंकराचं मंदिर आहे, तिथं त्यांनी राहायला सुरुवात केली आणि मग लोकांनी त्यांना तिथं शेजारी एक झोपडी बांधून दिली, त्यात ते राहत असत आणि त्यांचं एका लंगोटीशिवाय काही नाही, पण त्यांचं प्राण्यांवर अतिशय प्रेम होतं। हरणं, मोर, त्याच्यानंतर गायींवर तर अतिशय प्रेम होतं। त्या गायी तिथे येत असत आणि एकदा तर असं झालं की त्या भागात एक खूप मोठा नाग निघाला, तर काही लोकांनी तो पकडून आणला पोत्यात घालून। तर रमण महर्षी म्हणले की सोडा त्याला, म्हणे तो काही आपल्याला करणार नाही। भयंकर फिअर्स असा तो नाग होता। तर त्याला सोडल्यानंतर तो त्यांच्यापुढं फणा काढून 15 मिनटं ते म्हणले मला त्याला बघाय, म्हणजे त्याची इच्छा असे की माझं दर्शन घ्यावं म्हणून तो आला आणि मलाही त्याचं दर्शन घ्यायचं आहे। तर तो शिवाचा नाग आहे, तुम्ही काही काळजी करू नका। तो 15-20 मिनटं त्यांच्यापुढं फणा काढून बसला आणि त्याच्यानंतर त्याने रमण महर्षींनी त्याला नमस्कार केला आणि त्याला सांगितलं बाबा रे तू तुझ्या मार्गाने जा। तो परत गेला। तो इतकं रमण महर्षींचं म्हणजे एकरूपता, संपूर्ण विश्वाशी त्यांची ईश्वराशी जी एकरूपता असते ती ह्या ध्यानधारणेतनं आणि मौनातून त्यांनी साध्य केली होती। एक साक्षात्कारी पुरुष होते, प्रत्यक्ष शिवानं त्यांना दर्शन दिलेलं होतं आणि मग ते त्या ठिकाणी राहिले। साधारण 1950 मध्ये त्यांनी देह ठेवला
तर जवळजवळ 24 वर्ष ते खाली आत्ता जिथं आश्रम आहे तिथं ते राहत होते. आणि मग अनेक चांगले चांगले मंडळी, संस्कृत पंडित, त्याच्यामध्ये काव्यकंठ गणपती शास्त्री म्हणून होते, ते चेन्नईचे होते. त्याच्यानंतर चेन्नई युनिव्हर्सिटीचे तत्त्वज्ञान विभागाचे TMP महादेवन म्हणून आहेत. ते TMP महादेवनांची अनेक पुस्तकं आहेत, त्याच्यावर रमण महर्षींवरही त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांचा संवाद होत असे. त्याच्यामध्ये त्यांनी उपदेश सारम नावाचं एक साधारण 40 श्लोकांचं आध्यात्मिक विवरण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी देवाशी एकरूपता आपली कशी निर्माण होईल, तर त्याच्यामध्ये त्यांनी एकाने विचारलं की याच्याकरता काय करायला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं, हू ॲम आय, म्हणजे स्वतःच्या अंतरंगामध्ये तुम्ही शोध घ्या. आणि आपण ज्याला मी म्हणतो, ज्याला आय म्हणतो, तो हा खरा नाही आहे, तो खोटा आहे, तो इगोसेंट्रिक आहे तो. आणि खरा जो स्व आहे, म्हणजे खरा जो सेल्फ ज्याला म्हणतात, हा सेल्फ जो आहे तो वेगळा आहे. आणि त्याचं तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात करा ना. हा आय हळूहळू म्हणले तुमच्या विचारातनं बाजू. ज्यावेळेला मन ह्याचा अर्थ फक्त विचार आहे, विचाररूप मन आहे, विचारांचा प्रवाह सारखा चालू राहतो. आणि त्या विचार प्रवाहामध्ये प्रामुख्यानं आय म्हणजे फर्स्ट थॉट जर कुठला येत असेल तर आय येतो, मी येतो. म्हणजे महाराज जे म्हणतात मी आणि माझे, तर त्यातला मी हा जो आहे हा जर हळूहळू आपण ध्यानातून बाजूला केला तर जो आत्मरूप आहे, जे आत्मा आहे, तो आपल्याला तिथं प्रगट व्हायला लागतो. आणि तो आपले सगळे विचार प्रवाही थांबवतो आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आनंदाची प्राप्ती व्हायला सुरुवात होते. तर त्यांना एकाने प्रश्न विचारला की हे जे तुम्ही सेल्फ एन्क्वायरी ज्याला म्हणतात, ती तुम्ही स्वतःचा शोध घेणं, ते निर्गुण निराकारवादी होते तसे. म्हणजे हे सगळे जे होते प्रामुख्यानं, जे कृष्णमूर्ती होते, त्याच्यानंतर रमण महर्षी होते, योगी अरविंद होते, हे सगुण महाराजांसारखी त्यांनी सगुण उपासना नाही सांगितलेली. त्यांनी स्वतःचा शोध अंतरंगामध्ये घ्या याच्यावर भर दिला. तर त्यांना त्या TMP महादेवांनी असा प्रश्न विचारला की अखंड नामाने हे साध्य होईल का. तर ते म्हणले जरूर होईल. नाम जर अखंडपणे तुम्ही घेत राहिलात तर तुमचं अनुसंधान वाढेल. आणि नामासारखं तर म्हणले अस्त्र नाही, प्रणव जो ओंकार जो म्हणतो, त्या ओंकाराचं जर तुम्ही नामस्मरण सुरू केलं किंवा गुरूंनी दिलेला कुठलाही मंत्र असू दे, त्याचं जर तुम्ही अखंडपणे जर नामस्मरण सुरू केलं तर तुम्हाला स्वात्मदर्शन होईल, तुमचं आत्मज्ञान होईल आणि खऱ्या अर्थानं तुम्ही मुक्त व्हायला तुम्हाला मदत होईल. नामाचंही महत्त्व रमण महर्षींनी मान्य केलेलं आहे. तर जवळजवळ 1950पर्यंत ते तिथं होते. अनेक मंडळी, त्याच्यामध्ये पॉल ब्रंटन नावाचा एक मोठा अमेरिकन वार्ताहर होता, तो त्यांना भेटायला आला होता. तर त्यांचं कसं असायचं, ते नुसते त्यांच्या कृपादृष्टी ज्याला आपण म्हणतो, नुसतं त्यांनी बघितलं तरी माणूस त्यांच्याशी हे होऊन जायचा. तर तो पॉल ब्रंटननं 25-30 प्रश्न लिहून आणले होते. पण तो म्हणला, मी ज्यावेळेला त्यांच्याजवळ बसलो आणि त्यांनी माझ्याकडून नुसतं बघितल्यानंतरच माझे प्रश्न विचारायचं भानच मला राहिलं नाही. म्हणजे एकही प्रश्न तो विचारू शकला नाही. असं 3-4 वेळेला घडलं. आणि नंतर पॉल ब्रंटन भगवान म्हणले की तुमचे काय प्रश्न आहेत ते दाखवा मला. आणि मग त्याची उत्तरं पण त्यांनी दिलेली आहेत सगळी, ती त्याच्या पुस्तकामध्ये आहे, पॉल ब्रंटनच्या पुस्तकामध्ये. नंतर एक जर्मनीतला ऑसबोर्न नावाचा एक मोठा लेखक आहे, ऑसबोर्न म्हणून त्याचं नाव. त्या ऑसबोर्न त्यांच्या सहवासात जवळजवळ 4-5 वर्ष राहिले, रमण महर्षींच्या सहवासात. आणि तिथं जो त्यांचा संवाद झाला त्याचं त्यांनी पुस्तक केलं, मोठं पुस्तक आहे. म्हणजे त्याचं चरित्र पण आहे त्यांचं. आणि रमण महर्षींची आध्यात्मिक हे कशी आहे, बैठक कशी आहे, तत्त्वज्ञान काय आहे, याचा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आढावा घेतला. ते मूळ पुस्तक जर्मन भाषेत आहे, त्याचं नंतर इंग्रजीमध्ये भाषांतर झालं. आणि असे रमण महर्षी म्हणजे आपल्याकडे जसे महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, ब्रह्मचैतन्य महाराज ही जशी मोठी माणसं झाली, संत पुरुष झाले, तसे दक्षिण भारतातही खूप मोठे अधिकारी सत्पुरुष होऊन गेले. त्याच्यामध्ये रमण महर्षी, योगी अरविंद, त्याच्यानंतर कांची कामकोटीचे जे थोरले शंकराचार्य होते, ज्यांना चंद्रशेखरेंद्र सरस्वती असं वॉकिंग गॉडच त्यांना म्हणत असत, हे तिसरे. त्याच्यानंतर तिरुवल्लुवर हे पूर्वी झाले. त्याच्यानंतर पुरंदरदास म्हणून एक खूप मोठे कवी आणि संत सत्पुरुष होऊन गेले. महाराजांच्या याच्यात पुरंदरदासांचा बाबा बेलसरेही पुरंदरदासांच्या याचा उल्लेख करतात बऱ्याच वेळेला. नंतर शृंगेरीचे जे शंकराचार्य झाले, ही फार मोठी अधिकारी व्यक्ती त्या काळातले होते, म्हणजे रमण महर्षींच्या काळात. आताही आहेत,
आताही शृंगेरीचे जे शंकराचार्य सध्या आहेत ते तरुण आहेत एकदम, आणि खूप अभ्यास आहे त्यांचा, वेदांतावरती खूप त्यांचं हे आहे. मी त्यांचं दर्शन मला मिळालं. तर तसेच वरदहळ्ळीला श्रीधर स्वामी होऊन गेले, समर्थ रामदास स्वामींचे शिष्य. हुबळीपासून सागर म्हणून आहे त्याच्याजवळ वरदहळ्ळीला. तर ह्या सगळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना एकांत प्रिय होते, ते लोकांतामध्ये रमत नसत. खुद्द योगी अरविंद हे 1926 साली एकांतामध्ये गेले, म्हणजे 1910 साली पॉंडेचेरीला ते आले. त्यांना आतून आदेश आला, कलकत्ता सोडून ते पॉंडेचेरीला आले. आणि तिथं जवळजवळ 1950 साली म्हणजे रमण महर्षी आणि योगी अरविंद यांनी एकाच वर्षात देह ठेवलेला आहे. 14 एप्रिल 1950ला रमण महर्षींनी देह ठेवला आणि 5 डिसेंबर 1950ला योगी अरविंदांनी देह ठेवला. अशी म्हणजे हे दोन सत्पुरुष एकाच वर्षामध्ये त्यांनी देह ठेवलेलं आहे, समाधी घेतलेली आहे त्यांनी. तर ती जी रमण महर्षींची समाधी आहे तिरुवन्नमलाईमध्ये, तिथं सकाळी अभिषेक वगैरे वेदविद्येचे सगळं हे चालतं आणि मोठा हॉल आहे. तिथं तुम्ही शांतपणे ध्यानाला बसू शकता. तिथं मौन हे सर्वात महत्त्वाचं आहे. एकमेकाशी तिथं कोणी बोलत नाही, बोलायची तिथं हे नाही आहे, परवानगी नाही आहे. नंतर शेजारी एक खूप मोठी गोशाळा आहे त्यांची. त्या गोशाळेमध्ये किमान 350-400 गायी असतील. म्हणजे गोंदवलं जसं आहे ना, अगदी गोंदवल्यासारखंच ते आहे, काही फरक नाही त्याच्यामध्ये. नंतर प्रसादाची वेगळी व्यवस्था आहे, आलेल्या लोकांना प्रसाद देतात, केळीच्या पानावर तुम्हाला प्रसाद देतात. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये तुम्हाला अशी आतूनच एक हे निर्माण होते की आपण ध्यान करावं, स्वस्थ बसावं, नामस्मरण करावं. तर मी दुसऱ्या दिवशी मग तो अरुणाचलमचा डोंगर पर्वत चढून वर गेलो. तर वर जाताना जो 1.5-2 तास चढून जावं लागतं. साध्या रस्ता आहे पण झाडी आहे चहूबाजूनी. आणि त्या विरूपाक्ष गुहेमध्ये आम्ही तिथं अर्धा-पाऊण तास ध्यान केलं. तिथं बसलो. तिथली व्हायब्रेशन जाणवतात, आपल्याला त्याचा अनुभव येतो आणि आपल्या नामस्मरणाच्या साधनेला निश्चितपणे हे पूरक किंवा उपयुक्त आहे, यात शंकाच नाही. नंतर स्कंद आश्रम जो वरती आहे तिथंही तुम्ही ध्यानाला बसू शकता. आणि या ठिकाणी खरंच आपण तासभर बसलं पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला एक वेगळा आनंद, नामस्मरणाची शक्ती काय आहे हे तिथं जाणवतं आपल्याला खऱ्या अर्थानं. तर ती व्हायब्रेशन तिथं जाणवतात. जागृत स्थान आहे अतिशय. आणि खाली जे आश्रमामध्ये त्यांची समाधी आहे त्या समाधीला मग खूप लोक येतात, त्या ठिकाणी बसतात शांतपणे. आणि मग तो अभिषेक वगैरे झाल्यानंतर त्यांची प्रदक्षिणा असते. तिथं शंकराचं मंदिर आहे शेजारी, प्राचीन मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे. तिथं तुम्हाला गेल्यानंतर एक भारल्यासारखं वातावरण असतं, म्हणजे चार्जड ज्याला म्हणतो ना आपण, तसं अति भरल्यासारखं वातावरण असतं आणि तुम्ही खूप तिथं तुम्हाला आनंद मिळतो. त्याच्यानंतर त्या अरुणाचलमला प्रदक्षिणा परिक्रमा म्हणतात त्याला, 14 किलोमीटरची परिक्रमा आहे ती साधारणपणे. तर ती पण आम्ही परिक्रमा केली. संध्याकाळी 7 वाजता माझ्याबरोबर विद्यातीर्थ भारती म्हणून तिथे एकदम तरुण आहेत ते, त्यांनी संन्यास घेतलेला आहे, 34-35 वय असेल ते. त्यांचं शिक्षण शृंगेरीला आणि ह्याला झालेलं आहे सगळं. वेदांत विद्येचं शिक्षण त्यांचं 12 वर्ष ते शृंगेरीला होते. तिथून ते तिरुवन्नमलाईला आले आणि त्यांचा एक आश्रम आहे तिथं. तर ते खूप मोठं काम करतात तिथं. ते म्हणले आपण परिक्रमा करू म्हणले. ते रोज परिक्रमा करतात. आश्चर्य म्हणजे ते रोज ती परिक्रमा 14 किलोमीटरची करतात आणि दिवसभर त्यांची ती उपासना ध्यानधारणा खूप चालते. शारदांबा मातेचं तिथं मोठं त्यांनी हे केलेलं आहे, शंकराचार्यांचं तिथं मूर्ती आहे, त्याची पूजा अर्चा वगैरे. पहाटे 4 वाजल्यापासून त्यांचा कार्यक्रम सुरू होतो आणि तिथं पण मी गेलो होतो. मग त्यांच्याबरोबर आम्ही परिक्रमा केली. ते बाहेरचं काही पाणीसुद्धा घेत नाहीत, पाय अनवाणी चालतात. ते म्हणले तुम्ही चप्पल न घालता याल का? म्हटलं चालेल, काही हरकत नाही. आम्ही मग अनवाणी याने 3 तास आम्हाला साधारण लागले. आणि अरुणाचलम हे खरोखर शंकराचा साक्षात, त्याला स्तंभ म्हणतात, म्हणजे शिवस्तंभ म्हणतात त्याला. आणि अरुणाचलम हे तिथलं प्रचलित नाव आहे. मग तिथं आम्ही ती परिक्रमा केली. मी 2 दिवस तिथलं खरंच मला आनंद मिळाला. आणि माझ्या ह्याच्यात एक भर अशी पडली की ज्याला मौनाची आवड आहे आणि ज्याला एकांताची आवड आहे त्याची साधना अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. लोकांतामध्ये आपण राहतो, नाईलाज आहे, आपल्याला राहावं लागतं. पण काही काळ तरी महिन्यातले 2 दिवस 1 दिवस आपण मौनामध्ये राहण्याचा प्रयत्न जर केला किंवा काही एकांतामध्ये राहायचा प्रयत्न केला तर आपल्या नामसाधनेला आणखीन बळ मिळतं, असा मला तिथं अनुभव मिळाला. त्याच्यानंतर मग मी तिथनं पॉंडेचेरीला गेलो. पॉंडेचेरी तिथनं साधारण 100 किलोमीटर अंतरावरती आहे.
पॉंडेचेरीला गेल्यानंतर योगी अरविंदांची समाधी आहे तिथं. ती समाधी ओपन ह्याच्यावर आहे तशी, आणि त्याच्यावर सुंदर पुष्परचना करतात, अनेक विविध प्रकारची सुगंधी फुलं. शेजारी माताजींची समाधी आहे, दोन्ही समाधी एकच आहेत. तर ती समाधीच्या तिथं लोक ध्यानाला बसतात प्रामुख्यानं. ओपनमध्ये म्हणजे अशी गाभारा वगैरे काही नाही, ओपनवर आहे ती समाधी. आणि योगी अरविंदांच्या समाधीचं आम्ही तिथं दर्शन घेतल्यानंतर मग आम्हाला तिथं आश्रमाची राहण्याची व्यवस्था उत्तम आहे. तिथं कॉटेज इंडस्ट्रीज त्यांच्या आहेत अनेक. तिथं उदबत्ती तयार करतात, सेंट्स तयार करतात, अत्तरं तयार करतात, वेगवेगळे त्यांच्या स्वेटर्स तयार करतात. नंतर हँड पेपर तयार करतात. मुख्य म्हणजे हँडमेड पेपर तो प्रसिद्ध आहे, म्हणजे बरेच चित्रकार त्या हँडमेड पेपरचा वापर करतात. तर तो पेपर चांगल्यापैकी क्वालिटीचा तिथं तयार करा असे त्यांच्या. नंतर त्यांचं इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशन म्हणून आहे, ते माताजींनी स्थापन केलं आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या आश्रमामध्ये अखंड भारताचा नकाशा आहे पूर्णपणे. म्हणजे 1947 साली ज्यावेळेला देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला, तर योगी अरविंदांचा जन्मही 15 ऑगस्टचाच आहे. म्हणजे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळालं. आणि योगी अरविंदांचं तिथं सुद्धा तुम्हाला ध्यान करताना इतका आनंद मिळतो. मी मनातलं नामस्मरण चालूच होतं, खूप आनंद मिळतो. आणि पहाटे तिथं ते 5 वाजता ती समाधी ओपन करतात. म्हणजे तुम्ही 5 वाजता जाऊन 4:45लाच जाऊन बसू शकता तिथं. आणि बाकी तिथे काही उपचार नाही आहेत असे, म्हणजे आरती वगैरे किंवा असं काही नाही आहे. तिथं तुम्ही ध्यानाला बसू शकता तिथं. आणि मग तिथं मी 4:45ला दुसरं ते म्हणले तुम्ही लवकर जा म्हणे, कारण लोक येतात. मग मी 4-4:30लाच गेलो स्नान छानपैकी. तिथं मला त्या समाधीपाशी लोक अगदी त्या समाधीवर डोकं ठेवून वगैरे असे हात ठेवून वगैरे बसतात वगैरे. मग ती समाधीचंही खूप छान वातावरण आहे तिथं. आणि माताजींनी ती समाधीची हे केलेली आहे तिथं. त्याच्यावर माताजींची हे त्यांच्या कृतज्ञता, अरविंदांच्याबद्दल जी कृतज्ञता ते गेल्यानंतर व्यक्त केली आहे त्याचे काही हे आहे माहिती आहे, ती मी आणलेली आहे. तर मग तिथं आम्ही कॉटेज इंडस्ट्री. तर ते मला म्हणले तुम्ही ॲरोव्हिल म्हणून इथं जवळ आहे, ते साधारण 14 किलोमीटर अंतरावरती आहे. तर त्या ॲरोव्हिलला त्याने एक पृथ्वीच्या आकाराचा एक वर्तुळाकार खूप मोठा असा हे केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ती साधारण ते ॲरोव्हिलचं जे वर्तुळाकार जे हे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चढून जायला साधारण 5-6 मजली ती हे आहे, गोलाकार आहे याची. आणि त्यांनी काय केलं आहे तिथे एक सूर्याचा बीम, फक्त एक किरण सेंटरवरनं आत घेतलेला आहे, बाकी लाईट बीट काही नाहीत आतमध्ये. त्या बीमचा जो प्रकाश पडतो पसरतो तो एका ते हंडी अशी आपण ज्याला हे म्हणतो झुंबर म्हणतो तसे काचेचा असा एक गोल आहे खाली, आणि त्याच्यातनं तो प्रकाश किरण खाली घेतला आहे. आणि मग भोवती 200-250 लोक बसू शकतील एवढा तो हे आहे. आणि मग तिथं तुम्हाला 25 मिनटं ते ध्यानासाठी देतात. तर इतकं शांत प्रसन्न वाटतं तिथं, काय वेगळंच तिथलं, म्हणजे तो अनुभव घेण्यासारखाच आहे खरोखर. मग तिथं आम्ही बसलो होतो. त्याच्यानंतर मग ते खाली आणतात, खाली पुन्हा एक असं कमळाच्या आकाराचं हे केलेलं, त्याच्यात पाणी सोडलेलं आहे. तिथनं तो बीम जो वरून आणतात तो त्या याच्यापाशी आणतात, तो त्या पाण्यापाशी तो बीम येतो, त्याचाही असा निळा प्रकाश पडतो. म्हणजे त्यांनी विज्ञानाची खरोखर चांगला उपयोग करून घेतलेला आहे, टेक्नॉलॉजीचा उपयोग खूप छान केला आहे. आणि मग तिथेही माणसं गोलाकार बसतात ध्यानाला. आणि त्याशिवाय त्यांनी काय केलं आहे की त्या गोलाकार ह्याच्यामध्ये ध्यानासाठी अशा गुंफा केलेल्या आहेत. एक आत्ता आपण जसे 7-8 जणं बसलो आहे तसं तिथं त्या गुंफेमध्ये तुम्ही ध्यानाला बसू शकता. आणि खूप छान आहे म्हणजे. आणि शेजारी एक त्यांचं वन आहे, असं मोठं वन आहे, त्याला ते माताजींचं वन म्हणतात. ते दाट झाडी आहे तिथं. तिथं तुम्ही मोठमोठे वृक्ष आहेत, तिथं वटवृक्ष आहेत, पिंपळ आहेत मोठमोठे, आणि सगळं डेव्हलप केलं आहे. लॉन्स तर इतकी सुंदर डेव्हलप केली आहेत. तिथं तुम्हाला इतकं मनाला प्रसन्न वाटतं की तुम्ही जर तिथं झाडाखाली बसलात तर तुमचं नामस्मरण इतकं छान होईल, म्हणजे तुमची एकाग्रता सहजपणे होईल, असं सुंदर वातावरण तिथं असतं. मग आम्ही तिथं ॲरोव्हिलमध्ये थांबलो होतो. तर त्यांची संकल्पना अशी आहे की अतिमानस म्हणून त्यांची हे सुप्रामेंटल त्याला म्हणतात, ते जे अवतरण होणार आहे अशी अरविंदांनी संकल्पना मांडलेली आहे. अधिमानस आणि अतिमानस अशा 2 त्यांच्या संकल्पना आहेत की ज्याच्यामध्ये आत्ता जो माणूस आपण जो आहे त्यांचं म्हणणं आहे की माणूस अजूनही पशुवृत्तीमध्ये आणि ह्याच्यातच आहे अजून. म्हणजे तो बोलतो आणि विचार करतो, पण त्याच्यामधल्या ज्या तामसी वृत्ती आहेत त्या अजून तेवढ्या म्हणाव्या इतके कमी झालेल्या नाहीत. युद्ध होतात, अनेक हे होतात,
ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कमी करण्यासाठी आणखीन एक अतिमानसाचं अवतरण ह्या भूमीवर होणार आहे आणि त्याकरता ती ॲरोव्हिल ही जी भूमी आहे ही त्याला अतिशय अनुकूल आहे असं माताजींचं त्याच्यामध्ये माताजींनी सांगितलं. त्या ठिकाणी खूप मोठं गावच आहे ते एक. त्या ठिकाणी ग्रामीण भागातले बरेच कॉटेज इंडस्ट्रीज चालतात. म्हणजे बांबूपासून फर्निचर तयार केलं जातं, वेगवेगळे तिथं उपक्रम चालतात आणि तिथं त्यांना रोजगारही मिळतो त्यांना. म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगारही ते मिळवून देतात. असं पुष्कळ काम तिथं रचनात्मक काम माताजींनी योगी अरविंद 50 साली गेल्यानंतर जवळजवळ 30 वर्ष माताजी होत्या. माताजी साधारण मला वाटतं 1989मध्ये त्यांनी देह ठेवला. तोपर्यंत त्या सगळी ती व्यवस्था सांभाळत होत्या आणि त्यांचाही अधिकार खूप मोठा होता माताजींचा. तर संध्याकाळी तिथं अरविंदांच्या समाधीपाशी ध्यान करण्याची एक हे आहे, त्याने ठरवून दिलेली आहे वेळ की 6:45 ते साधारण 7:30 या वेळामध्ये तिथं ध्यान करतात. आणि त्यावेळेला ते सगळीकडचे दिवे बंद करतात आणि त्या समाधीवर एक निळा लाईट तिथं असतो. इतकं तुम्हाला म्हणजे काही वेगळाच तिथं अनुभव येतो आपल्याला. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की 1950 साली ज्यावेळेला 5 डिसेंबरला योगी अरविंदांनी देह ठेवला त्याच्यानंतर 4 दिवस तो देह जसाच्या तशा तेजस्वी अवस्थेमध्ये होता आणि तेवढ्या काळामध्ये अंतराळामध्ये एक निळा प्रकाश पॉंडेचेरीवर पडत होता. त्या 4 दिवसात त्यांनी देह ठेवल्यानंतर तो निळा प्रकाश नासाने सुद्धा हे केलेला आहे बरं का. त्यांची जी सॅटेलाईट्स आहेत त्यांनी तो निळा प्रकाश हे केला आहे, म्हणजे त्याचे व्हिडिओ आहेत त्याचे. तर तो प्रकाश पॉंडेचेरीवर बरोबर हे होत होता असं त्याचं वर्णन आहे. तर म्हणून ते तिथं तो निळा दिवा लावतात मेडिटेशनच्या वेळेला आणि तिथंच ते शेजारी त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे अरविंदांचं आणि माताजींचं राहण्याचं तिथंच त्यांचं जागा आहे. आणि ते अरविंद वर्षातनं 3 वेळेला फक्त दर्शन देत असत. तर हजारो लोक सबंध तामिळनाडूतून त्यावेळेला त्यांच्या दर्शनाला येत असत. 15 ऑगस्टला ते एक दर्शन देत असत त्यांचा जन्मदिवस असल्यामुळं. आणि 26 नोव्हेंबर 1926 या दिवशी अरविंदांचा आश्रम माताजींनी स्थापन केला. त्याच दिवशी योगी अरविंद एकांतामध्ये गेले. ते परत काही म्हणजे ते बाकी त्याने कोणाशी जगाशी संबंध ठेवला नाही, अगदी माताजींशी सुद्धा नाही. ते सतत एकांतामध्ये लिखाण करत होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल ह्या काळामध्ये त्यांनी 22 खंडांमध्ये लिखाण केलेलं आहे. कमीत कमी 35,000 पृष्ठांचं त्यांचं लिखाण आहे. 18 तास योगी अरविंद लिखाण करत असत. म्हणजे काय तयारी असेल. त्यांचं 22 खंड आहेत त्याचं, एक खंड साधारण 1200 पानाचं आहे. माताजींचंही असंच लिखाण आहे. माताजींचे 15-16 खंड आहेत. म्हणजे आणि प्रामुख्यानं योग साधनेवरती ते लिखाण आहे सगळं. योग साधना त्यांना कशी अनुभूती आली, कसे अनुभव आले. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की हे माझ्याकडनं देव लिहून घेत होता, हे भगवंताच्या इच्छेनं झालेलं आहे, मी फक्त त्याच्या हातातलं साधन आहे. त्यांनी म्हटलं माझं काही नाही याच्यात. अरविंदांसारखं एवढं योगी पुरुष एवढं विनम्रपणे सांगतात की भगवंताची एकरूपता होणं हेच सर्वश्रेष्ठ आहे. भगवंताच्या हातातलं तुम्ही साधनात तुम्ही स्वतःला वेगळं समजायचं कारणच नाही. तो करवून घेईल तर सगळं होईल. आणि खरी श्रद्धा जर असेल, दृढ श्रद्धा जर असेल गुरुवरती, त्यांनी म्हटलंय गुरुवरती वा भगवंत आणि गुरु एकच आहे. त्यांनी सांगितलं भगवंत आणि गुरु तुम्ही वेगळं करूच नका, भगवंत म्हणजेच गुरु आहे. तर अरविंदांनी त्या काळामध्ये त्यांच्यावर त्यावेळेला ब्रिटिश पोलिसांचं गुप्तहेरांचं सुद्धा सतत वॉच असायचा पॉंडेचेरीमध्ये सुद्धा. आणि 2-3 कट असे झाले गुप्तहेरांनी केले की त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला ते 1910 साली कलकत्त्याहून आले त्यावेळेला शंकर चेट्टीयार म्हणून तिथं पॉंडेचेरीमध्ये होते, त्यांच्याकडे ते उतरले. मग त्यांनी गेस्ट म्हणून आणलं त्यांना. आणि श्रीनिवासाचार्य म्हणून होते ते तिथं एक हे वृत्तपत्र चालवत असत. आणि अरविंदांचं भारतात त्यावेळेला सगळीकडे हे होतं, त्यामुळं त्यांना आतून आदेश आला की तू पॉंडेचेरीला जा म्हणून. अलिपूरच्या जेलमध्ये ते असताना त्यांचे चरित्र खूप वाचण्यासारखं आहे अरविंदांचं. त्यांना वासुदेवाचं दर्शन प्रत्यक्ष होत असे आणि जवळजवळ त्यांचं शरीर हलकं होऊन 3-4 फूट ते वर उचलले जायचे आणि पद्मासनामध्ये अरविंद ध्यानधारणा करायचे. तर तो जेलर म्हणला हा काही कैदी काहीतरी जादूटोणा करत असला पाहिजे वगैरे. तर त्यांना वासुदेवाचं दर्शन त्यावेळेला मॅजिस्ट्रेट पुढे ज्यावेळेला त्यांना नेत असत, अलिपूर बॉम्ब खटला जो झाला, त्याच्यात 1 वर्ष ते तुरुंगामध्ये होते. त्यावेळेला त्यांनी लिहिलं आहे की
मॅजिस्ट्रेट मला दिसायचंच नाही, मला तिथं वासुदेव नारायण प्रत्यक्ष दिसायचा. सरकारी वकील माझ्या विरुद्ध जे काही बोलायचं त्यावेळेला त्याच्यातही मला नारायण दिसायचं. म्हणजे भगवद्गीतेत जे म्हटलं ना, वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा म्हटलेलं आहे 6व्या अध्यायामध्ये. वासुदेव सर्वमिती म्हणजे जिथं पाहिल तो पहारेकरी म्हणलं माझ्या कोठडीच्या बाहेर असायचा, तिथेही मला तो वासुदेवच माझ्याकरता बसलाय असं जाणं. समोर एक झाड होतं, त्या झाडाखाली सुद्धा वासुदेव म्हणजे नारायण असं त्यांना दर्शन होतंच. तर तिथंच त्यांच्या लक्षात आलं. कारण काय झालं, त्यांचे वडील जे डॉक्टर कृष्णचंद्र घोष म्हणून होते, ते डॉक्टर होते मोठे, आणि ते आत्ताचा जो बांगलादेश आहे तिथं खुलना म्हणून गाव आहे, तिथं ते सिव्हिल सर्जन होते. तर त्याने ज्यावेळेला ते MD करायला ते तिकडे लंडनमध्ये गेले, तर त्यांनी आल्यानंतर असं ठरवलं की ब्रिटिश जीवन पद्धती संपूर्ण अवलंबायची. आणि त्यांना 5 मुलं होती, त्यांना 1 मुलगी होती आणि 4 मुलगे होते. तर त्या 4 मुलांमध्ये हे मधले योगी अरविंद होते. त्याने असं ठरवलं की भारतीय संस्कृतीचा अरविंदांशी कुठेही संबंध येणार नाही अशी व्यवस्था त्यांनी, म्हणजे ते नास्तिकच होते पूर्णपणे. तर त्यांनी दार्जिलिंगला त्या मुलांना ठेवलं आणि दार्जिलिंगला 5-6 वर्ष त्या मुलांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातलं आणि त्याच्याकरता एक क्लर्जी म्हणजे ज्याला आपण बिशप म्हणतो ना तो नेमला आणि त्याला सांगितलं यांचा भारतीय मुलांशी कुठेही संबंध येता कामा नये. आणि सगळी जीवन पद्धती ब्रिटिश पद्धतीनं ते जगत होते. तिथून त्यांनी लंडनला पाठवलं. 3ही मुलांना त्या कृष्णचंद्र घोषनी लंडनला पाठवलं आणि लंडनमध्ये जवळजवळ 14 वर्ष अरविंद घोष होते आणि मँचेस्टरमध्ये होते, त्यानंतर लंडनमध्ये आले आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधनं ICS झाले. ICS झाले, पण त्यांची इच्छा नव्हती ब्रिटिशांची नोकरी करायची. त्यांनी काय केलं, घोडेस्वारीची एक परीक्षा असायची, ते मुद्दाम नापास झाले, त्याच्या ॲब्सेंट राहिले त्याला. आणि मग ते तिथं सयाजीराव गायकवाडांची त्यांची भेट झाली. त्यांनी सांगितलं की तुम्ही बडोद्याला मी कॉलेज काढतोय, तिथं तुम्ही या म्हणून. मग योगी अरविंद 21व्या वर्षी, वयाच्या 21व्या वर्षी ICS झाल्यानंतर बडोद्याला आले. बडोद्याला मी गेलो होतो, तिथं अरविंदांचं खूप मोठं घर आहे, तिथं आता त्यांनी प्रदर्शन वगैरे केलं आहे. अरविंद तिथं राहत 13 वर्ष अरविंद बडोद्यामध्ये होते. आणि तिथं आल्यानंतर म्हणजे 1895 साली ते बडोद्यामध्ये आले आणि मग तिथंच ते राहत होते. तिथं प्राध्यापक म्हणून त्यांना नोकरी दिली. 700 रुपये पगार त्या काळात त्यांना महाराज देत होते आणि खूप त्यांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास होता, गणित वगैरे सगळं शिकवत असत मुलांना. कॉलेज चांगला. आणि नंतर तिथं त्यांनी तिथंच बडोद्याचा उल्लेख मी एवढ्याकरता केला की त्यांच्या योग साधनेची सुरुवात बडोद्यामध्ये झाली. तिथं विष्णू भास्कर लेले नावाचे एक योगी पुरुष वाईचे, ते सातारला त्यांची समाधी आहे बरं का, विष्णू भास्कर लेल्यांची समाधी आहे. तर त्या लेले त्यांना तिथं भेटले. म्हणजे त्यांचे बारिंद्र कुमार घोष म्हणून त्यांचे धाकटे भाऊ होते. तर त्यांनी सांगितलं की लेले तुम्हाला भेटायची इच्छा व्यक्त, तर ते म्हणले येऊ दे त्यांना. तर लेल्यांच्या बरोबर 3 दिवस होते आणि योगाबद्दल त्यांनी पुष्कळ चर्चा केली आणि योगसाधना कशी करावी याचं त्या ते योगी पुरुषच होते. लेल्यांचं चरित्र आहे वेगळं. मग तिथं त्यांनी योगसाधना वगैरे सुरू केली. असे 13 वर्ष. आणि नंतर मग योगी अरविंद कलकत्त्याला गेले. तिथं ते क्रांतिकारकांच्या ह्याच्यात होते, ते वंदे मातरम नावाचं ते हे चालवत असत वृत्तपत्र. त्याच्यामध्ये लिखाण भयंकर. लोकमान्य टिळकांशी त्यांची जवळीक होती. आणि अलीपूरचा खटला ज्यावेळेला होता त्यावेळेला त्यांच्या बहिणीनं आवाहन केलं की आमच्याकडे काही पैसा अडका काय. आणि योगी अरविंदांचं वैशिष्ट्य म्हणजे किती निस्पृहपणा, निस्वार्थीपणा काय असतो, जे महाराजांनी म्हटलं की निस्वार्थी झाल्याशिवाय परमार्थ साधणार नाही, निस्वार्थी झालात तरच खऱ्या अर्थानं परमार्थ साधता येईल. तर 700 रुपयाची नोकरी सोडून 100 रुपयाच्या नोकरीवर कलकत्त्याला नॅशनल कॉलेज काढलं होतं, राष्ट्रीय विद्यालय काढलं. त्याच्यामध्ये 100 रुपयाचे पगारावर अरविंद तिथनं कलकत्त्याला आले. आणि मग अलीपूरचा जो मुझफ्फरपूरचा जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये त्यांना अटक झाली वगैरे. आणि नंतर मग त्यांनी 1910 साली ते पॉंडेचेरीला आले. तर पॉंडेचेरीमध्ये आज पॉंडेचेरीला म्हणजे आपल्या तिथंही एकांत आणि मौन हेच ध्यान, विशेषतः ध्यानावर त्यांचा भर आहे, योगावरती त्यांचा भर. योग साधना खूप तिथं करतात आणि तिथं त्यांचं लिखाणही खूप आहे. म्हणजे त्यांनी गीतेवरील आश्चर्य म्हणजे सेनापती बापट जे सावरकरांच्या बरोबर होते ते पुढं पॉंडेचेरीमध्ये जाऊन राहिले आणि सेनापती बापटांनी योगी अरविंदांच्या अनेक इंग्रजी पुस्तकांचं मराठीमध्ये भाषांतर केलं. त्यातलं मी एक पुस्तक आणलं आहे.
तर सेनापती बापट तिथं राहत होते आणि त्यांनी बऱ्याचशा त्यांच्या वाङ्मयाचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. त्याच्यामध्ये विशेषतः गीतेवरील निबंध म्हणून एक पुस्तक आहे. अशी बरेच आहेत त्यांचे 3-4 पुस्तकं आहेत. भारतीय संस्कृतीवर एक पुस्तक आहे त्यांचं, अरविंदांचं मोठं पुस्तक आहे. त्याचं भाषांतर सेनापती बापटांनी केलेलं आहे. नंतर तिथे एक विमलताई भिडे म्हणून राहत होत्या, त्या प्राध्यापक होत्या. मी मागं गेलो होतो पॉंडेचेरीला, त्या मला भेटल्या, त्या आता वारल्या. त्या विमलताई भिडेने सुद्धा बरंच 35 वर्ष त्या तिथं होत्या आणि अरविंदांच्या बऱ्याचशा वाङ्मयाचं त्यांनी मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. आता सध्या मुंबईच्या एक विमलाताई गोखले म्हणून ते काम करतात. तिथे वेगवेगळ्या राज्यांचे भाषांचे लोक येतात आणि भाषांतराचं काम करतात तिथं, कारण अरविंदांचं सगळं लिखाण इंग्रजीमध्ये आहे प्रामुख्यानं. मग पॉंडेचेरीचा माझा खूपच छान तिथे हे झालं. म्हणजे माझ्या मनात जे होतं की आपल्याला काही तिथं व्हायब्रेशन मिळतील आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आनंद मिळेल. आणि यातून एकच झालं, नाम साधनेला एक बळकटी मिळाली, म्हणजे एक बळ मिळालं असं मला वाटतं त्यात. तर तिथून मग आम्ही 10 दिवस तिथं राहिल्यानंतर कन्याकुमारीला विवेकानंद केंद्र जे आहे, एकनाथजी रानडेंनी जे विवेकानंद रॉक मेमोरियल हे केलं, तिथं आम्ही गेलो. तिथं मी 3 दिवस राहिलो. तोही 100 एकराचा परिसर आहे. एकनाथजी रानडेंनी खूप परिश्रम घेऊन ते सगळं उभं केलेलं आहे. हां, आता तिथून आम्ही थ्रिसूर म्हणून एक केरळमध्ये रेल्वे स्टेशन आहे, तिथं गुरुवायूर म्हणून एक श्रीकृष्णाचं मोठं मंदिर आहे. त्या श्रीकृष्ण मंदिरं बघण्यासारखं आहे. तिथंही आम्ही गेलो. श्रीकृष्ण मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगली अनुभूती येते. म्हणजे नारायणाचं ते मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. तिथं एक दिवस मग थांबून माझा उद्देश मुख्य ह्या रिटर्न जर्नीमध्ये काननगडला येण्याचा होता. काननगड म्हणून जे रेल्वे स्टेशन आहे हे केरळमध्ये आपल्या मंगलोरच्या जवळ आहे. मंगलोरपासून 60-70 किलोमीटरवरती काननगड म्हणून आहे. तिथं स्वामी रामदासांचा आश्रम आहे आणि स्वामी रामदासांचा सर्व भर नामस्मरणावरती आहे. नाम हेच त्यांचं मुख्य साधन आहे. स्वतः स्वामी रामदास हे मंगलोरला टेक्स्टाईल इंजिनियर होते आणि त्यांना त्यांच्या वडिलांनी श्रीराम जयराम जय जयरामचा अनुग्रह दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी 4 वर्ष अंगावरच्या वस्त्रांनिशी ते बाहेर पडले. घरदार सोडून दिलं. त्यांना एक मुलगी होती आणि हिमालयामध्ये ते प्रवास करत गेले अनेक साधू पुरुषांना. त्याच्यात ते रमण महर्षींना पण भेटले बरं काय. हे स्वामी रामदास जे होते ते रमण महर्षींनाही भेटले आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही नाम साधन करताय ते योग्य आहे, ते चालू ठेवा. हे बाकी ध्यान आहे, मौन वगैरे हे तुम्ही नाम काही घेत राहा, असं रमण महर्षींनी त्यांना सांगितलं. त्यामुळं नामावरचा त्यांचा विश्वास आणखीन दृढ झाला आणि अखंड नामस्मरण ते करत राहिले. मी आणलेत काही पुस्तकं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं, नामाशिवाय, नाम म्हणजेच भगवंत आहे आणि तुम्हाला जर खऱ्या अर्थानं जर काही हे करायचं असेल, तुम्ही नामस्मरण करा, अखंड नामस्मरण करा. तर त्या आश्रमामध्ये खरोखर ती अनुभूती येते आपल्याला. काननगड म्हणून आहे तो आश्रम. त्यांनी 1937 साली स्थापन केलेला आहे. त्यांनी घरदार म्हणजे त्यांनी संन्यासच घेतला आणि ईश्वरी सेवा म्हणजे नामस्मरण. त्यांचं म्हणणं आहे सेवा याचा अर्थ फक्त नामस्मरण. आणि ते तिथं मोठा आश्रम आहे, तिथं राहायची उत्तम व्यवस्था आहे आणि तुम्ही 2-3 दिवस जर आधी ईमेल केला तर तुम्ही तिथं राहू शकता. आणि मी तर तिथं 3 दिवस अहोरात्र नामस्मरणाचा आनंद घेतला. तिथं पहाटे 5 पासून रात्री 10 पर्यंत नामस्मरणच असतं. म्हणजे त्यांचा सिंगल प्रोग्राम, म्हणजे सिंगल पॉइंटेड हे नामस्मरण. आणि छान तिथं गोंदवल्यासारखंच आहे तिथं. म्हणजे आपलं जसं ब्रह्मानंद महाराजांचं जसं नवबाग आहे ना, तसं तो काननगडचा आश्रम आहे. काननगडच्या आश्रमामध्ये तिथं आम्ही राहिलो. 2-3 दिवस मी राहिलो तिथं. आणि काननगडवरनं मी मंगलोरला आलो रेल्वेनं. मंगलोरवरनं शृंगेरी म्हणून जे पीठ आहे, शृंगेरीला आलो. त्यावेळेला नवरात्र चालू झालं होतं आणि नवरात्रामध्ये शारदांबा देवी जी आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेली आहे ती तिथं देवी आहे. तिथं तुंगा नावाची नदी आहे. ती तुंग नदी पुढं भद्रा नदीला मिळते आणि मग पुढं तुंगभद्रा होते ती. तर त्या तुंगा नदीच्या काठावर प्राचीन शंकराचं मंदिर आहे. म्हणजे आद्य शंकराचार्य सुरुवातीला त्या मंदिरातच आले आणि नंतर मग त्यांना असं आढळून आलं की ही भूमी अत्यंत स्नेहाची आणि प्रेम इथं आहे खऱ्या, म्हणजे देवीचा वास आहे इथं, अशी त्यांना अनुभूती झाली. कारण एक नाग एक बेडकी हे करत होती, म्हणजे प्रसवत होती किंवा अंडी हे करत होती. तर तो नागानं तिच्यावर फणा धरला होता.
त्यांच्या लक्षात आलं की प्राण्यांमध्ये एवढं प्रेम आहे, याचा अर्थ ही भूमी खूप विशुद्ध आहे. आणि मग त्या तुंग नदीच्या ह्याच्यावरती त्यांनी शारदांबा देवीची स्थापना केली. कारण त्यांची 4 पीठं आहेत, म्हणजे 4 दिशांना आद्य शंकराचार्यांनी केलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या शृंगेरी पीठाचे जे आत्ताचे शंकराचार्य आहेत आणि पूर्वीचे शंकराचार्य आणि त्यांच्याबरोबर काही विद्वान मंडळी पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये, आता मुझफ्फराबादच्या जवळ एक शारदांबा पीठ आहे तिथं, म्हणजे मूळ तिला काश्मीर निवासिनीच म्हणतात. काश्मीरमध्ये ज्यावेळेला आद्य शंकराचार्य इसवी सन 810 गेले, त्या काळामध्ये त्यांनी प्रवास केला आणि तिथं शारदांबाचं मूळ मंदिर आहे. तिथं त्याची स्थापना आत्ता ते पाक ऑक्युपाईड काश्मीरच्या ह्याच्यामध्ये आहे ते. तर मोदींनी त्यांना स्पेशल परमिशन काढून त्यांना तिथं पाठवलं होतं. ते पडीक स्वरूपात ते मंदिर आहे, आता त्याचं जीर्णोद्धार वगैरे करायचं त्यांचं चालू आहे. तिथं त्यांनी 3 दिवस अनुष्ठान केलं तिथं त्या मंदिरामध्ये. तर आणि श्रीनगरमध्येही शंकराचार्यांचं हे आहेच. तर शंकराचार्यांनी 4 पीठांची स्थापना केली. त्याच्यामध्ये एक बद्रीनाथला त्यांनी ज्योतिर्मठ ज्याला म्हणतात तो उत्तरेकडे स्थापन केला. पूर्वेकडं हे जे हे आहे जगन्नाथपुरी आहे, त्या पुरीला त्यांनी पीठ चालू, म्हणजे ही विद्यापीठ आहेत ॲक्च्युली, ह्या युनिव्हर्सिटीज आहेत. आणि एकेका वेदाची जबाबदारी तिथल्या यांच्यावर दिलेली आहे, शंकराचार्यांकडे दिलेली. मग द्वारकेचं पश्चिमेकडे द्वारकेला त्यांचं हे आहे पीठ आहे. आणि हे शृंगेरी, अशी 4 आहेत. पण कांची शेवटी शंकराचार्य काही काळ कांची कामकोटीमध्ये विसावले होते, त्यामुळे कांची कामकोटीचंही तेवढंच महत्त्व आहे. अशी ही जी 4 पीठं आहेत त्यातलं शृंगेरी हे पीठ खूप महत्त्वाचं आहे. तिथेही शंकराचार्यांनी खूप ध्यानधारणा उपासना वगैरे केलेली आहे. आणि आत्ता जे शंकराचार्य तिथं आहेत पीठावरती ते काहीतरी 38वे शंकराचार्य आहेत. एकूण 38 शंकराचार्यांची परंपरा आहे. आणि पहिले जे झाले ते सुरेश्वराचार्य म्हणून शंकराचार्य तिथं झाले. मंडन मिश्र म्हणून जे होते त्यांनी बौद्ध मताचं खंडन करून त्यांचा पराभव केल्यानंतर त्यांनी त्यांचा अनुग्रह घेतला आद्य शंकराचार्य. त्यांना पुढं त्यांनी म्हणजे जे आपले 4 वेद आहेत, सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद, या 4 वेदांचे 4 पीठं त्यांनी स्थापन केली. आणि त्याच्यामध्ये शृंगेरीचं पीठ आहे. शृंगेरीचं वैभव म्हणजे हिंदू धर्माचं जर तुम्हाला वैभव बघायचं असेल तर शृंगेरीला प्रत्येकाने भेट दिली पाहिजे. तिथं त्या संस्थांचे हत्ती आहेत, घोडे आहेत. आणि शंकराचार्य ज्यावेळेला पलीकडे नदीच्या पलीकडे त्यांचं निवासस्थान आहे, तिथं गोशाळा आहे. खूप प्रोजेक्टच आहे, तो एक मोठा प्रोजेक्ट आहे. आणि शारदांबा मातेचं तर जागृत स्थान आहे अतिशय. पहाटे 5:30ला शंकराचार्य तिकडून म्हणजे जे पीठावर आत्ता आहेत ते पूजा करायला तिथे येतात. ती पूजा खूप बघण्यासारखी असते. आणि नवरात्रामध्ये दुपारी देवीचा दरबार असतो, त्या दरबारामध्ये महिला सगळ्या येऊन शंकराचार्यांची स्तोत्र म्हणतात. खूप छान कार्यक्रम असतो. म्हणजे संध्याकाळी 5ला तो कार्यक्रम सुरू होतो. 7 वाजेपर्यंत त्या दरबारामध्ये एका झोपाळ्यावरती, चांदीच्या झोपाळ्यावर एक सिंहासन केलेलं असतं. त्या सिंहासनावरती शारदांबा देवी प्रतिष्ठित करतात आणि तिला असं झोका वगैरे देतात. आणि महिला सगळ्या तिथं शंकराचार्यांची सुंदर आईगिरी नंदिनी तेजी वगैरे स्तोत्र आहेत, ती सगळी स्तोत्र म्हणतात. देवीचा दरबार असतो. म्हणजे वैभव तुम्हाला जर बघायचं असेल तर शृंगेरीला जरूर जावं. आणि मलाही तिथे खूप आनंद मिळाला. शृंगेरीवरनं मी ते झाल्यानंतर आम्ही वरदहळ्ळी म्हणून आहे, हे वरदहळ्ळी सागर म्हणून आहे, त्याच्याजवळ आहे. तिथं वरदहळ्ळीला मात्र आपण समर्थ रामदास स्वामींचे शिष्य आपल्याला माहीतच आहेत. श्रीधर स्वामी सगळ्यांना माहीत आहेत. श्रीधर स्वामी समर्थांच्या आज्ञेने कर्नाटकामध्ये आले. 3.5-4 वर्ष त्यांनी सज्जनगडावर तपश्चर्या केली. श्रीधर स्वामींना प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि समर्थाने सांगितलं तू कर्नाटकात आता कार्य कर. म्हणजे जसं ब्रह्मानंद महाराजांना गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की तुम्ही कर्नाटकामध्ये जाऊन हे करा, तर ब्रह्मानंद महाराजांचं जसं शिष्य परंपरा खूप मोठी आहे कर्नाटकमध्ये, तशीच श्रीधर स्वामींची अनेक शिष्य कोस्टल एरियामध्ये विशेषतः होन्नावर वगैरे हा जो भाग आहे, शिरसी, कुमठा या भागामध्ये श्रीधर स्वामींचे खूप शिष्य आहेत. आणि मग ते वरदहळ्ळीला आले. आणि वरदहळ्ळीला एक अशी टेकडी आहे, उंचावर असं 200-250 पायऱ्या चढून जावं लागतं. तिथे एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये 15 वर्ष श्रीधर स्वामी मौनामध्ये होते. आपल्याला आश्चर्य वाटेल, श्रीधर स्वामी एवढी तपश्चर्या केलेली आहे, एकांतामध्ये होते आणि ते काही घेत नसत. एक नैवेद्याची वाटी जी खीर असते तेवढी खीर ते घेत असत, फक्त नैवेद्याच्या वाटीतली एवढं. आणि एवढं दिवसभर ध्यानधारणा याच्यामध्ये असत. त्या गुहे अशी गुंफा आहे खाली आणि वरती आता समाधी बांधली आहे त्यांची. ते 200-250 पायऱ्या चढून जावं लागतं. खाली त्यांचं हे आहे, गोशाळा आहे.
नंतर राहण्याची व्यवस्था चांगली आहे तिथं. तिथंही तुम्हाला नामस्मरणाला अतिशय चांगलं वातावरण आहे. मी तिथेही आम्हाला नामस्मरण छान झालं आहे. त्याच्यावरती आणखीन जंगलामध्ये एक धर्मध्वज म्हणून ठिकाण आहे, तिथेही ते 5 वर्ष होते. ह्या सर्व तुम्हाला आश्चर्य वाटेल, रमण महर्षी असतील, योगी अरविंद असतील, किंवा स्वामी रामदास असतील हे काननगडचे, किंवा हे श्रीधर स्वामी असतील, ह्यांना एकांत अतिशय प्रिय होता. आणि मौन आणि ध्यान आणि नामस्मरण ही त्यांची हे होती. आणि त्याच्याकरता ते तिथंच त्यांनी समाधी घेतलेली आहे. मग त्यांनी आपली तारीख पण सांगितली होती, मी अमुक तारखेला चैत्रवद्य असं काहीतरी तिथी आहे, त्या दिवशी मी समाधी घेईन म्हणून. आणि त्याप्रमाणे त्यांनी समाधी तिथं घेतली. समाधी खूप छान आहे अत्यंत. तिथं तुम्हाला नामस्मरण करण्यासाठी अतिशय म्हणजे साधना तुमची वाढण्यासाठी, आणि त्याला एक वेगळा हे मिळतं, म्हणजे आपल्या नामस्मरणावरचा आपला विश्वास वाढतो, आपल्याला आनंदही मिळतो, आणि त्या व्हायब्रेशनचा आपल्याला आपण योग्य मार्गावर आहोत याची जाणीव होते प्रामुख्यानं तिथं. आणि तिथं मग श्रीधर स्वामींच्या ह्याच्यावरही मी 2 दिवस वर चढून आम्ही जाऊन तिथं ध्यान वगैरे केलं. चांगलं वातावरण आहे अतिशय. आणि तिथं त्यांनी राहायची चांगली सोय करतात, प्रसाद देतात, सगळे छान आहे, म्हणजे गोंदवल्यासारखंच आहे. आणि एकदम डोंगर आहे पाठीमागं खूप मोठा, आणि तिथं तुम्ही राहू शकता 2-3 दिवस. तुम्हाला समजा दासबोधाचं पारायण करायचं असेल तरी करू शकता. आणि श्रीधर स्वामींचंही हेच सांगणं आहे की नामस्मरण तुम्ही जास्तीत जास्त करा, हे श्रीधर स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी आम्ही वरदहळ्ळी म्हणून खूप जागृत स्थान आहे अतिशय, तिथं राहिलो. आणि मग वरदहळ्ळीहून आम्ही हुबळीला आलो. हुबळीला तिथं सिद्धारूढ महाराजांचा मठ आहे. तर सिद्धारूढ महाराजांचा मठ हे खूप जागृत स्थान आहे. सिद्धारूढ स्वामी वयाच्या 96व्या वर्षापर्यंत जगले. आणि बेळगावच्या ज्या कलावती आई आहेत त्यांनी वयाच्या 92व्या वर्षी आईंचं वय त्यावेळेला 20 वर्षाचं होतं, आणि ते 92 वर्षाचं होतं. 20 तर आई आपल्या 2 लहान मुलांना सोडून तिथं आल्या. म्हणजे मी हे का सांगतोय की आपण साधना करता किती कष्ट घ्यायला पाहिजेत. आपण बऱ्याच वेळेला आपलं लिझर कम्फर्ट याचा विचार करतो, पण साधनेकरता काय कष्ट घेतात ही संत मंडळी, याचं उदाहरण म्हणजे कलावती आई आहेत. तर त्या खाली गोकर्ण महाबळेश्वरच्या जवळ तिथं त्यांचं हे होतं. आणि एक मुलगा तर 3 महिन्याचा, एक मुलगा काहीतरी 2 वर्षाचा. आणि त्यांचे पती वारल्यानंतर त्या हुबळीला सिद्धारूढ स्वामींकडे आल्या. आणि सिद्धारूढ स्वामींनी त्यांची परीक्षा घेतली. 1 वर्षभर त्या मठाचं काम चाललं होतं. तर एका पत्र्याच्या शेडमध्ये कलावती आई डोक्याची वीट घेऊन झोपत होत्या, आणि बांधकामावर ते वाळू खडी वाहण्याचं काम कलावती आई करत होत्या स्वतः. आणि बाकी काही नाही, एक अंगावरचं हे नेसत्या वस्त्रानिशी त्या चालत तिकडनं आल्या खालून 150-200 किलोमीटर सिद्धारूढ महाराजांकडे आल्या. आणि मग सिद्धारूढ महाराजांना अंतर्ज्ञानाने त्यांनी ओळखलं. आणि मग आईंना त्यांनी अनुग्रह, दसऱ्याच्या दिवशी अनुग्रह दिला त्यांना. त्यावेळेला सिद्धारूढ महाराज म्हणले हा माझा शेवटचा अनुग्रह आहे. आणि नंतर महाराजांनी देह ठेवला आणि आईंना अनुग्रह मिळाला. आणि त्यांना आज्ञा झाली की 12 वर्ष तू कीर्तनं करत सगळीकडं फिर म्हणून. मग त्या कर्नाटक एवढी तरुण होत्या, 20-21 वय, एकट्या त्या संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये, अगदी तमिळनाडूमध्ये सुद्धा त्यांनी कीर्तनं केली. मंदिरामध्ये उतरत असत, काही व्यवस्था झाली तर झाली, पण उपाशी राहून सुद्धा त्यांनी अनेक कीर्तनं असे. गुरु आज्ञा, सद्गुरू आज्ञा पालन काय असतं, म्हणजे ब्रह्मानंद महाराजांनी तो आदर्श आपल्यापुढं घालून दिलेला आहे. आज्ञापालन काय असतं, शरीराचा विचार न करता, जसे ब्रह्मानंद महाराज कोरेगाव स्टेशनवरनं पायी चालत जात, अनवाणी जात असत, आणि महाराजांचं दर्शन होत नाही तोपर्यंत पाणीसुद्धा पित नसत. एवढी ब्रह्मानंद महाराजांचा अधिकार फार मोठा होता. आणि त्यामुळं तसं कलावती आईंनी तिथं हे केलं, गुरु आज्ञेप्रमाणे 12 वर्ष तपश्चर्या केली. मग त्या बेळगावला आल्या. मग बेळगावला त्यांनी तो आश्रम वगैरे हरिमंदिर म्हणून स्थापना केली तिथं. तर असा म्हणजे कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये खूप मोठमोठे सत्पुरुष झालेले आहेत. आणि जसे आपल्या महाराष्ट्रात झालेले आहेत तसेच दक्षिण भारतात हे झाले आहेत. तर आपण वरदहळ्ळी, तिरुवन्नमलाई, नंतर पॉंडेचेरी आणि हे काननगड, हे स्वामी रामदासांचं जे ठिकाण आहे त्यांचं मी साहित्य आणलं आहे बरंचसं. आता आपल्याला एवढं सांगणं, त्यांचं तत्त्वज्ञान बरंच आहे, ते सांगणं अवघड आहे, त्याच्याकरता वेगळं हे करावं लागेल.
तर ह्या सत्पुरुषांनी फार मोठी कामगिरी करून ठेवली आहे. म्हणजे आपला देश एकत्र राहण्याची किंवा एकात्मता राहण्याचं योगी अरविंदांनी सांगितलं की माझा जन्म 15 ऑगस्टचा आणि देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळालं, ह्याच्या पाठीमागं काहीतरी भगवंताची हे आहे, योजना आहे. आणि परंतु आज जे विभाजन झालेलं आहे, पाकिस्तान निर्माण झालेलं आहे, हे कृत्रिम आहे आणि एक दिवस हा पुन्हा अखंड भारत उभा राहील असं योगी अरविंदांची भविष्यवाणी आहे. त्यांनी सांगितलं की हे विभाजन हे देशाला आपल्या दुबळं करेल, भारत मातेला दुबळं करेल. आणि ही भारत माता ही दगड ह्याची ना पर्वतांची नाही, ही साक्षात देवी आहे त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या मातेची तुम्ही सेवा करा हे त्यांनी अरविंदांनी सांगितलं. तर असं मला अनेक ठिकाणी चांगले अनुभव मिळाले, एक वेगळं ह्याच्यात राहायला मिळालं. तिरुवन्नमलाई हे जे रमण महर्षींचं आश्रमाचं ठिकाण आहे, ह्याला पुण्याहून आपल्याला पॉंडेचेरी ट्रेन आहे, डायरेक्ट पुणे ते पॉंडेचेरी अशी ट्रेन आहे. त्या मार्गावरती तिरुवन्नमलाई हे रेल्वे स्टेशन आहे. आणि तिरुवन्नमलाई रेल्वे स्टेशनपासून 2 ते 2.5 किलोमीटरवरती रमणाश्रम म्हणून आहे. तर तिथं तुम्ही रिक्षाने किंवा बसने रमणाश्रमात जाऊ शकता, अगदी पायीसुद्धा जाऊ शकता. त्याच वाटेवरती अरुणाचलमचं फार भव्य मंदिर आहे. तर त्यामुळं तुम्ही पुण्याहून डायरेक्ट तुम्ही तिरुवन्नमलाईला जाऊ शकता किंवा तुम्ही बाय प्लेन चेन्नईला जाऊ शकता. चेन्नईवरनं पॉंडेचेरी जवळ आहे. पॉंडेचेरी 133 किलोमीटर चेन्नईवरनं आहे. तिथून तुम्ही बसनी किंवा कारनी 2-3 तासात चांगला हायवे आहे, तुम्ही पॉंडेचेरीला जाऊ शकता किंवा तिरुवन्नमलाईला सुद्धा येऊ शकता. तिरुवन्नमलाई चेन्नईपासून साधारण माझ्या मते 200 किलोमीटर साधारण आहे. आणि बेंगलोरपासून सुद्धा तिरुवन्नमलाई 200 किलोमीटर आहे साधारण. म्हणजे बेंगलोरहून नाही जाता येतं तिरुवन्नमलाईला बसनी, साधारण 5-6 तासाचा रस्ता आहे, 200 किलोमीटर अंतर आहे साधारण. म्हणजे जसं पुणे कोल्हापूर आहे तेवढं बेंगलोर ते तिरुवन्नमलाई आहे. आणि तिरुवन्नमलाईला आश्रम मोठा असल्यामुळे तिथं राहायची सोय होते. आधी ईमेल जर तुम्ही आश्रमाला केलात तर ते तुमच्याकरता जागा हे करतात, तुम्ही तिथं राहू शकता. पॉंडेचेरीलाही त्यांचे आश्रमाच्या अनेक राहण्याची निवासस्थानं आहेत आणि चांगली आहेत. AC रूमपासून ते नॉन AC सगळं तुम्हाला उत्तम व्यवस्था आहे. तर तिरुवन्नमलाईवरनं पॉंडेचेरीला बसनी जाता येतं. बसनी 3 तासाचा रस्ता आहे. मी तिरुवन्नमलाईवरनं बसनी पॉंडेचेरीला गेलो. मी एकटाच होतो. आणि पॉंडेचेरीलाही तिथे राहण्याची तुमची व्यवस्था होते. पॉंडेचेरीला जर तुम्ही अरविंदाश्रमामध्ये आधी जरी ईमेल केलात तर तुमची तिथं ते राहायची हे करतात. आणि फार ते चार्ज घेत नाहीत, त्यांचे कमर्शियल असं हे काही नाही आहे. 600 ते 700 रुपये ते रूमचे घेतात जास्तीत जास्त पर डे. त्याच्यामध्ये ते तुम्हाला 50 रुपये टोकन म्हणून घेतात. महाराजांचा जसा प्रसाद मिळतो गोंदवल्यात तसा ते उत्कृष्ट प्रसाद 2 वेळेला देतात, सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी नाश्ता असतो, त्याच्यामध्ये त्यांच्या वेस्टर्न पद्धतीनं त्याच्या आश्रमामध्ये ब्रेड असतो, दूध भरपूर देतात, दही ताक सगळं तिथं भरपूर असतं. म्हणजे नको म्हणायचं इतकं भरपूर तुम्हाला भात असतो आणि छान प्रसाद ते देतात. आणि महाराज म्हणतात तसं संतांच्या घरचा प्रसाद ग्रहण केल्यानंतर बुद्धीत फरक पडतो, तर तो त्यातला भाग आहे. म्हणून पॉंडेचेरीलाही राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. आणि चेन्नईवरनंही पॉंडेचेरीला जाता येतं किंवा तिरुवन्नमलाईवरनं साधारण 100 किलोमीटर पॉंडेचेरी आहे. पॉंडेचेरीवरनं मग निघाल्यानंतर तुम्ही वाटेत 70 किलोमीटरवरती चिदंबरम म्हणून आहे. चिदंबरमला नटराजाचं मंदिर आहे. ते नटराज मंदिरही असंच भव्य आहे. म्हणजे दक्षिणेकडे जी भव्य मंदिरं काय आहेत तर मोगलांच्या आक्रमणापासून ते वाचलेली आहेत. त्यामुळे शिल्पकलावर खूप बघण्यात 40-40 एकरामध्ये मंदिर आहेत. ते नटराज मंदिर दिवसभर पाहिलं तरी संपणार नाही. यज्ञशाळा आहे, नृत्यशाळा आहे, तिथं ऑडिटोरियम. त्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे भरतनाट्यम वगैरे करता तिथं हे आहेत, नृत्यशाळा वगैरे आहेत. चिदंबरमवरनं तुम्ही पुढं तंजावर म्हणून आहे. तंजावरला व्यंकोजी राजे भोसले शिवाजी महाराजांचे जे हे होते त्यांचं तिथं हे आहे, लायब्ररी आहे खूप मोठी. तिथं हस्तलिखित आहेत. प्रामुख्यानं शिवाजी महाराजांच्या काळातली अनेक महत्त्वाची हस्तलिखितं आणि पोथ्या. संभाजी महाराजांनी जे एक संस्कृतमध्ये लिखाण केलेलं आहे ती मूळ पोथी तंजावरला आहे सध्या. आणि तिथं बृहदेश्वर म्हणून एक फार मोठं मंदिर आहे. म्हणजे भव्य, मग ते जरूर बघण्यासारखेच आहेत. तंजावरवरनं तुम्ही पुढं हे आहे त्रिचनापल्ली म्हणून आहे, तर तिथं तुम्ही येतात. त्याला त्रिची म्हणतात. तिथं त्रिची असा त्याचा उल्लेख केला जातो. त्या त्रिचीला तुम्ही आलात साधारण 100 किलोमीटर आहे हे अंतर. साधारण त्रिचीलाही एक श्रीरंगम म्हणून खूप मोठं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. आणि मग त्रिचीवरनं तुम्ही रामेश्वरमला जाऊ शकता.
रामेश्वरम तिथनं साधारण एक 5-6 तासाच्या अंतरावरती आहे. मग रामेश्वरमवरनं तुम्ही कन्याकुमारीला रात्री जर संध्याकाळी तुम्ही 7:30-8ला बसलात तर बसने दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत तुम्ही कन्याकुमारीला पोहोचू शकता. आणि मग कन्याकुमारीवरनं ट्रेन्स आहेत, मग पुढं तुम्हाला बसची गरज नाही. कोस्टल ट्रेन जी आहे ते कन्याकुमारीवरनं मग तुम्ही वरती त्रिवेंद्रम आहे, कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम 80 किलोमीटर अंतर आहे साधारणपणे. आणि त्रिवेंद्रमवरनं तुम्ही थ्रिसूर म्हणून आहे, तिथं गुरुवायूर मंदिर आहे. थ्रिसूर हे जे स्टेशन आहे तिथून 27 किलोमीटरवरती गुरुवायूर म्हणून आहे. कन्याकुमारीहून तुम्ही परत वरती यायला लागलात उत्तरेकडं की थ्रिसूर आहे. थ्रिसूरवरनं काननगडला तुम्ही येऊ शकता. काननगडला येण्यासाठी एक 5-6 तासाचं ते अंतर आहे. काननगड हे रेल्वे स्टेशन आहे, तिथं तुम्ही स्वामी रामदासांच्या आश्रमामध्ये राहू शकता. थ्रिसूरवरनं तुम्ही काननगड, आणि काननगडवरनं 70 किलोमीटरवर मंगलोर आहे. मग पुढे उडुपी आहे. आपण जे उडुपीला गेलो होतो ते मंगलोरच्या पुढे आहे. तर मंगलोरला तुम्ही एकदा आलात. मंगलोर हे खूप मोठी सिटी आहे, जसं बंगलोर आहे तसंच मंगलोर आहे, तिकडे कोस्टल एरियात आहे ते. मंगलोरवरनं तुम्ही शृंगेरीला जाऊ शकता. मंगलोर ते शृंगेरी 4 तासाचा रस्ता आहे, घाट आहेत आणि साधारण 180 किलोमीटर अंतर आहे मंगलोर ते शृंगेरी. शृंगेरीला तुम्ही बसने जाऊ शकता. शृंगेरीवरनं तुम्ही वरदहळ्ळीला पुन्हा बसने जाऊ शकता. तेही असंच 180-190 किलोमीटर अंतर आहे. 4-5 तास लागतात. कारण वरदहळ्ळी म्हणजे सागर म्हणून तालुक्याचं ठिकाण आहे. सागरच्या जवळ वरदहळ्ळी एक 8 किलोमीटरवरती आहे साधारणपणे. म्हणजे जसं आमचं सातारा सज्जनगड आहे तसं ते आहे. सागर हे रेल्वे स्टेशन पण आहे आणि तिथं तुम्ही वरदहळ्ळीला येऊ शकता. वरदहळ्ळीवरनं सागरवरनं तुम्ही हुबळीला येऊ शकता. सागर ते हुबळी 180 किलोमीटर तेवढंच अंतर आहे साधारण. हुबळीला तुम्ही मग तिथं सिद्धारूढ महाराजांचा मठ आहे आणि मग म्हणजे हा वर्तुळाकार थोडक्यात असा प्रवास होतो. म्हणजे तुम्हाला पुण्याहून डायरेक्ट ट्रेन आहे रमण महर्षींच्या आश्रमात जाण्यासाठी. पॉंडेचेरी ट्रेनच आहे, त्या ट्रेनचं नावच पॉंडेचेरी आहे. ती रात्री 12:30 वाजता निघते आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे, म्हणजे परवाच्या दिवशी पहाटे ती साधारण तिरुवन्नमलाईला पोचते आणि पॉंडेचेरीला तिथनं पुढं ती 3 तासाचा प्रवास करून पॉंडेचेरीला सकाळी पोचते. तर तुम्ही जर रात्री 12:30ला इथं बसलात तर एक दिवस पुढचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पॉंडेचेरीला पोचू शकता. तर हा प्रवास खूप छान आहे. आणि हे ठिकाणं कशी आहेत, तीर्थक्षेत्र, आता रामेश्वरम काय किंवा वाराणसी काय, इथं गर्दी खूप असते आणि तिथं माणूस अगदी त्या गर्दीनं वगैरे हेऊन जातो. पण ही जी ठिकाणं आहेत तिरुवन्नमलाई, पॉंडेचेरी, काननगड, इथं फारशी अशी गर्दी नसते. जे साधक मंडळी आहेत ना ती प्रामुख्यानं तिथे येतात आणि त्या साधक मंडळींचा अनुभव, त्यांचा सहवास आपल्याला मिळतो. म्हणून माझ्या दृष्टीनं ही ठिकाणं जास्त आपल्या साधनेला उपयुक्त आहेत असं मला वाटतं. रेल्वेचा प्रवास तुम्ही आनंदानं करू शकता. प्लेननंही तुम्ही चेन्नईला जर उतरलात किंवा बेंगलोरला जर गेलात प्लेननं तर बेंगलोरवरनंही ही ठिकाणं जवळ आहेत तशी. खरं तर माझ्याकडे काही वक्तृत्व नाही आहे, पण जे काही तोडकं मोडकं आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि माझं हे बोलणं पूर्ण करतो. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना नमन करतो आणि शेवटी जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.